हाय हॅलो नमस्कार, मी शीतल कोंडरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर शाकंभरी पौर्णिमा कधी आहे व शाकंभरी पौर्णिमेला काय करावे काय करू नये, शाकंभरी पौर्णिमा कधी असते, तर शाकंभरी पौर्णिमाचे सर्व महत्त्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन वर्ष 2024ची पौष शाकंभरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे. शाकंभरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक उपाय करतात, परंतु अशा गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजे ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास मनाई आहे. काही निशिष्ट गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो, त्यामुळे नशीबही साथ देत नाही. पौर्णिमेच्या दिवशी कोणती कामे करू नये ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. पौर्णिमेच्या दिवशी घर स्वच्छ असते, त्या घरात देवी लक्ष्मी वास करते, परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे. संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यास माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नये. यामुळे लक्ष्मी माता घरातून निघून जाऊ शकते. पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नये. तुळशीची पाने भगवान विष्णूंना प्रिय असतात, परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाही. माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल. पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नये, यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांधाऱ्यांशी वाद घालत असाल, त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष निर्माण होईल. चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते. पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो, कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो. अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी, जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील. चंद्रबलामुळे धन, सुख आणि समृद्धी आणि शांती मिळते. चंद्र पौर्णिमेच्या दिवसांची देवता आहे आणि भगवान शिव हे त्यांचे दैवत आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल. पौष पौर्णिमा मुहूर्त पंचांगानुसार पौष पौर्णिमा तिथी 24 जानेवारी 2024 रोजी रात्री 9:49 सुरू होईल. पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:23 संपेल. उदय तिथीनुसार 25 तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल. पौष पौर्णिमेला सत्यनारायणाचे घरोघरी पठण केले जातात. पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे. अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा संयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेचा राहील आणि जीवनातील अडथळे दूर होतील. असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते. या दिवशी घरामध्ये भगवान विष्णू, लक्ष्मी आणि शिव यांची पूजा केल्याचे चांगले फळ मिळते. माघ स्नानारंभ शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला स्नान करण्याचा संकल्प करावा. तीर्थयात्रेत संकल्प घेऊन भगवान विष्णूंची पूजा करावी. असे मानले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि ती प्रत्येक कार्य करण्यासाठी यशस्वी असतो आणि चांगले आरोग्य प्राप्त होतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.